धुळे येथे परभणी येथील घटनेच्या आणि संसदेत करण्यात आलेल्या वक्तव्यांबाबत गुरुवारी आंबेडकरी चळवळीतील विविध सामाजिक संघटनांनी शहरातून मोर्चा काढला। यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांना निवेदन देण्यात आले। शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत सरकारमान्य 3 स्वस्त धान्य दुकाने आहेत। यातील हिंगलाज देवी गिर्हाईक सह संस्थेच्या दुकान नंबर 1 व 2 मध्ये गुरुवारी निकृष्ट दर्जाचे धान्य वितरित होत असल्याने लाभार्थ्यांनी संताप व्यक्त करून रेशन वितरणाची प्रक्रिया बंद पाडली। तसेच यामुळे दुकानदार व लाभार्थ्यांमध्येही वादही झाला। यावेळी संतप्त लाभार्थ्यांनी थेट शिंदखेडा तहसीलदार अनिल गवांदे यांच्याकडे दूरध्वनीद्वारे तक्रार केली। शेतकऱ्यांच्या जीवनवाहिनी असलेल्या पांझरा नदीवरील नेर येथील शिवकालीन रायवट फळपाट कालवा व पाटचाऱ्यांची प्रचंड दुर्व्यवस्था झाली। यामुळे शेतकऱ्यांनी अक्कलपाडा प्रकल्पातील पाण्याच्या लाभापासून वंचित राहावे लागते। यामुळे या फळपाट कालवा व पाटचाऱ्यांची त्वरित दुरुस्ती करावी अशा सूचना आमदार राम बदाडे यांनी दूरध्वनीद्वारे पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना केल्या। दरम्यान याबाबत आमदार बदाडे यांच्या सूचनेनुसार नेरचे माजी सरपंच शंकरराव खलाणे यांच्यासह शेतकऱ्यांनी मंगळवारी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नागेश वट्टे यांना या मागणीबाबत निवेदनही दिले।